मित्रांनो, तळ कोकणातला सगळ्यात सुंदर समुद्रकिनारा तुम्ही पाहिला आहे का? एका बाजूला खूप सारी माडाची झाडं, दुसऱ्या बाजूला हिरवागार डोंगर आणि मध्ये आहे कोंडुरा. तर नमस्कार मित्रांनो, मी दीपेश आणि आज आपण आलोय कोंडुरा बीचला. एका बाजूला उंच उंच माडाची झाडं, दुसऱ्या बाजूला हिरवागार डोंगर. जणू वेंगुर्ल्यातील या बीचला निसर्गानेच वेंग मारून ठेवली आहे. अरे बाप रे भाई, क्रेझी 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 क्रेझी. आणि या सगळ्या निसर्गाच्या मध्ये आहे चिऱ्यांच्या टाईल्स लावलेलं सुंदर असं लिंगेश्वर मंदिर. इथून निवती लाईट हाऊसचा छोटासा व्ह्यू दिसतो. आणि मंदिराच्या डावीकडून हा डोंगर चढला की या बाजूला आहे वांगणी बीच आणि तो समोरचा डोंगर जो दिसेल त्या पलीकडे आहे वेंगुर्ला बीच. म्हणजे तसं मी खूप वेळा येईल, खूप खूप म्हणजे एवढा पण खूप नाही, 4-5 वेळा येत खूप जवळचा. पण तरी पण दरवेळी येतंय, दरवेळी एकच रिॲक्शन की म्हणजे ही वाली बहुत ब्युटिफुल जगा आहे. निसर्गाची मनमोहक सुंदरता एवढी की मी म्हणेन जेव्हा देवाला खूप सारा वेळ मिळाला तेव्हा त्याने वेंगुर्ला बनवला आणि त्यात सगळ्यात जास्त वेळ जर कशाला दिला असेल तर ते म्हणजे हे कोंडुरा बीच. इथून जो सनसेटचा व्ह्यू येतो तो शब्दात सांगणं खूपच कठीण. हे तुम्हाला एक्सपिरियन्स केल्यावरच जाणवू शकतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय, टेक केअर. आणि अजून मनोरंजन पाहिजे असेल तर तुम्ही हे व्हिडिओज जे आहेत ते टॅप करून बघूच शकता. धन्यवाद.